नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खबर। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं एक्टिव न्यूज़ में। दोस्तों, इस वक्त हम वसई के रेड कारपेट होटल में हैं जो हाईवे पे है। आज यहाँ पे पालगढ़ के पालक मंत्री आए थे जो 5 दिनों से वसई विरार में काफ़ी मानसून का कहर डाल रहा था, बारिश दबा के हो रही थी, तो कई क्षेत्र के एरिया डूब गए थे पानी के अंदर। तो पालक मंत्री जी उसका दौरा किए हैं और दौरा करके पत्रकारों के साथ प्रेस कॉन्फ्रेंस की है जो रेड कारपेट होटल के अंदर की गई है। उसके अंदर बताया गया है कि शासन से उनको क्या जो पब्लिक का नुकसान हुआ है, जिनके घर में पानी गया है, जिनको नुकसान हुआ है, तो क्या उनको क्या मदद मिल सकती है, उसके बारे में जानकारी दी है। आगे की वीडियो में देखिए उन्होंने क्या कुछ कहा है। नेक्स्ट अपडेट के लिए बने रहना। नमस्कार। ट्रेंडिंग आहे बाब अशी कालच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष वेधलेलं आहे की वसई विरार या परिसरात घराघरामध्ये 3-4 फुटाचं पाणी गेलं. पालघरच्या गावागावामध्ये सुद्धा 4-4 फुटाचं पाणी गेलेलं आहे. जेवण तर आपण देऊ शकतो, परंतु आणि जेणेकरून लक्षात आलं का की सगळं लोकांचा संसारच, मुलांची पुस्तकं भिजलेली आहेत, पांघरून भिजलेले, कपडे भिजलेले. आता TV, फ्रीज, पलंग वगैरे या गोष्टी काही शासन देणार नाही, परंतु अत्यावश्यक ज्या गोष्टी करतात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच आपत्ती व्यवस्थापन त्याला सांगून त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला तिथून मेसेज आला पण असेल, ऐकला का. आता उद्यापासून पंचनामे होतील. पंचनामे करताना माझी सूचना राहील की महसूल विभाग आणि महानगरपालिका विभागाने एकत्र त्या ठिकाणी पंचनामा करावा. त्या ठिकाणी आपल्या अधिकारी कोऑर्डिनेशन करावे आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होईल असं मी सांगतो. सर, आज 5 दिवस झालेला आहे पंचनामे करण्यासाठी. उद्यापासून तुम्ही आदेश देत आहे, मात्र आणखी लोकांच्या घरामध्ये लाईट नाही, आणखी ही लोक अंधारामध्ये आहेत. तर तातडीची व्यवस्था म्हणून त्यांच्यासाठी काय व्यवस्था होऊ शकते? कारण चाळीतल्याच रूम आहेत बऱ्याच ठिकाणी, अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत, सकल भाग आहेत, लहान लहान मुलं आहेत. याच्यामुळे तातडीची इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते? हा म्हणजे काय झालंय, भाग अजून सुद्धा पाणी साठलेलं आहे. ज्या ठिकाणी डीपी आहे त्या डीपीच्या मध्येच पाणी आहे. केवळ ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झाले, पंक्चर झाले, ते रिपेअर करण्याकरता सुद्धा तिथे पाणी आहे. शेवटी ही वस्तुस्थिती आहे की लोकांचे हाल होत आहेत. लहान मुलं आहेत, कशा वयोवृद्ध लोक आहेत. या गोष्टीची पूर्ण जाणीव असताना सुद्धा जितक्या लवकर पाणी उसरलं जाईल त्या पद्धतीने MSCBचे लोक काम करतील. त्याकरता सर्व अधिकारी, खासदार, आमदार, माननीय जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त आणि आयुक्तांच्या हाताखालचा पूर्ण स्टाफ, जिल्हाधिकारी मोदयांच्या हाताखालचा पूर्ण स्टाफ, महसूल आता या ठिकाणी आपल्या ग्रामीण भाग नसल्या कारणानं जिल्हा परिषदचा कर्मचारी वर्ग इथे, परंतु एकूण सर्व खात्याचे लोक त्या ठिकाणी सतर्क आहेत. काही ठिकाणी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी एकत्र कामाला लागले. आता अशी इच्छा सुद्धा परिस्थिती काम करण्यासाठी तिथं नाही आहे. आता खरं म्हणजे सावळ्यांचा तर इतका मोठा मतदारसंघ की जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, वसई, पालघर हा टोटल म्हणजे तर सावळ्यांचं म्हणजे स्वतःलाच त्याला सावळाला वेळ मिळाला, ऐकलाय का. परंतु नेमकीनं सगळे कार्यकर्ते काम करत आहेत, म्हणजे पॉलिटिकल कार्यकर्ते पण काम करत आहेत. एकच पक्षाचे ऑल पार्टी पीपल आर वर्किंग आणि सर्व समाज सुद्धा या अशा संकटाच्या वेळेला सगळ्यांना मदत देण्याकरता. आता सर, आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांना तातडीची मदत कशी होणार का? पंचनामे झाल्याच्या नंतरच मदत मिळणार? नाही, की ज्यांची घरदारे आधी भरली पाण्याने त्यांची व्यवस्था कॅम्पमध्ये केलेली, जीवन काम चालू आहे. आता ज्यांची घरं उसरली, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाचा TV वगैरे इकडे सरकार देण्याच्या वाटत पडणार नाही, इन्शुरन्स क्लेम करायला लागेल. परंतु ज्या अत्यावश्यक ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सरकारकडून निश्चितपणे दिल्या आहेत.
तर आपण सुरुवाती म्हटल्याप्रमाणे की हे सर्व मानवनिर्मित असल्याचं आपण सुरुवातीलाच बोलले. अनेक गटारं आहेत, जे महत्त्वाचे नाले आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. त्याशिवाय आपल्या विभागाने म्हणजेच वन विभागाने आदिवासींना दिलेले वनपट्टे आहेत शहरामध्ये, त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात बांधकाम अनधिकृत बांधकाम झालेले आहे. तर शासन म्हणून हे अनधिकृत बांधकाम आणि इन्क्रोचमेंट जे नाल्यांवर वगैरे झालेलं आहे याच्या संदर्भात काही ठोस ॲक्शन घेणार आहे का? हे बघा, बाब अशी आहे की वन विभागाच्या जागांवर केलेलं बांधकाम हे निश्चितपणे काढत नाही. डिफेन्सची जागा असेल तर डिफेन्सचे लोक तिथं पाय रोवू पण देत नाही. परंतु अन्य जे खाती आहेत त्या खात्यांच्या ठिकाणी जागेवर वसलेल्या लोकांना 2011 पूर्वीचे पुरावे असतील तर त्या लोकांना 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फूटपर्यंत त्या ठिकाणी अल्प किमतीमध्ये त्या ठिकाणी घराकरता जागा दिली जाणार आहे. आता साताऱ्याला एकूण जी झोपडी सादृश्य परिस्थिती आहे तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी रिडेव्हलपमेंट होतो. आता नवी मुंबईमध्ये जो माझं गाव आहे त्या गावामध्येच घेरणा बनकोडे 2 गाव आहेत, तिथे 84 एकर जागा आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह सागर नाईकांना मी डिझाईन करायला सांगितलेली आणि तीच मगाशी मी राजन नाईक आणि आपल्या दुबे मॅडमच्या या हे दोन्हीच आमदार आहेत इकडचे. तर त्या अनुषंगानं ती डिझाईन इथे दिली जाईल. सेल्फ डेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट इथं वापरला जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून लोकांना शास्त्रीय पद्धतीनं जीवन जगण्याकरता घर मिळावं हा त्याच्यामध्ये उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींची भावना आहे की देशातला प्रत्येक नागरिक हा त्याच्या डोक्यावर छप्पर असला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाची गरज आहे, ती भागवण्याकरता एकूण शासन यंत्रणा कार्यक्षमतेने काम करते आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळते, महत्वाचं. पाऊस थांबलेला आहे तरी पण अजूनही पाणी जात नाही. ड्रेनेज लाईन चे नियोजन नाही, त्याच्यामुळे होते, कारण हा पहिला पाऊस आहे. भविष्यात या 2 महिन्यात परत एकदा पाऊस ज्या ठिकाणी गरजेचं तिथं पंपिंग केली जाणार आहे. पूर्वी सुद्धा या ठिकाणी ज्याला घर नव्हती त्याला शेतामध्ये किंवा मिठागरामध्ये पाणी भरलेलं असायचं. हे 15-20 दिवस ते पाणी त्याला निचरा होत नव्हतं. आता परिस्थिती झालेली आहे, ते कोणाला दोष देण्यापेक्षा परिस्थिती झालेली निर्माण त्याच्या उपाय काढण्याकरता आपण या ठिकाणी आणि लवकरच मुंबईमध्ये ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या सर्व समस्या या उन्हाळ्यातल्या, पावसाळ्यातल्या, हिवाळ्यातल्या या समस्या दूर करण्यात, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, त्या ठिकाणी रस्ते, यातायात, वीज, करमणूक या सर्व गोष्टी करता बैठक लावून सर्वांगपूर्ण त्या ठिकाणी विकास व्हावा यासाठी गटर सफाई को लेकर 3 कंपनियां जो नियुक्त की गई थी आचार संहिता लागू था उस समय ही, RNB, अमृत और क्रिस्टल, इन तीनों के द्वारा जो सफाई कर्मी नियुक्त किए गए हैं वो करीबन इस समय 1500 के आसपास जो शहर में काम कर रहे हैं. इससे पहले 3500 काम कर रहे थे. आज भी शहर में पानी निकलने के बावजूद कई सारी इमारतों में गटर का पानी, कचरा पड़ा है और गंदगी में लोग रहने के लिए कहीं ना कहीं स्थिति परिस्थिति है. क्या आपको लगता नहीं है कि जो नए नाले सफाई की या गटर सफाई का जो कॉन्ट्रैक्ट दिया गया जिनको, वो जिम्मेदारी से काम नहीं कर रहे हैं? चाहे क्रिस्टल हो, RNB हो, अमृत हो, क्या इन पर बड़ी कार्रवाई नहीं? देखिए, आपने जिन कंपनी का नाम लिया उन्होंने उनको जो जिम्मेदारी दी है वो यदि सही ढंग से नहीं की होगी तो उस पर कार्रवाई को जरूर. सर, इसी सवाल से जुड़ा हुआ एक सवाल है. 3500 से 1500 कर्मचारी आना. हालांकि जैसा शहर बढ़ता है तो लोग यानी कर्मचारियों की संख्या बढ़ती है. यहाँ पे 3600 से 1500 कैसा हो गया, ये भी एक उसकी जांच करने की जरूरत है. कितना 3500 से 1500 तो 1500 में से 2000 लापता हो गए तो वो क्यों कम हो गए, उसका भी कारण मीमांसा ढूंढी जाएगी और जो उचित काम नहीं करता है उसको कम से उसको हटाया जाए. सर, इसी सवाल